कुणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वांसाठी नियम आणि कायदा सारखेच. गोळीबाराच्या घटनेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येते. अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे गोळीबाराच्या घटनेवरती. सर्वांसाठी नियम आणि कायदा सारखेच असल्याचं त्यांनी म्हटलंय. कुणीही कायदा हातात घेऊ नये. वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे. कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत. वास्तविक कुणाच्या बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रितसर नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे. आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. किशोर, ज्यांच्यावरती गोळीबार झाला त्यांची प्रकृती गंभीर आहे, काय अधिकची माहिती? नीलम, कल्याण पूर्वचे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख महेश गायकवाड आणि कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड भारतीय जनता पार्टीचे यांच्यात उल्हासनगर हद्दीतील हिल लाईन पोलीस स्थानकात एकाच जागेच्या वादावरून वाद झाल्यानंतर हे प्रकरण उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्थानकात गेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या मुलाला धक्काबुक्की केल्याने गोळीबार करण्यात आला. अशी प्राथमिक माहितीनुसार भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यावर गोळीबार केला आहे. 4 ते 5 राऊंड झाडले गेले. ह्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत राहुल पाटील त्यांचे सहकारी होते, त्यांच्यावरही गोळीबार झालेला आहे. त्यांच्यावरही उपचार चालू आहेत. आता ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि या उपचार दरम्यान प्रकृती गंभीर असल्याचं समजलं जात आहे. नीलम, आता भाजप आमदाराकडून शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार झाल्याचं बोललं जात आहे. काही अटक करण्यात आली आहे का? काय कारवाई करण्यात आली आहे? हो, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच क्षणी आणि पोलीस स्टेशन स्थानकातच रात्री बसून ठेवलेलं होतं. या दरम्यान आता पोलीस तपास सुरू आहे आणि वरिष्ठ लेवलवर ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नीलम, किशोर, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचा आरोप. शिवसेना उल्हासनगर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी. परस्पर वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.